नमस्कार, मी परमेश्वर वाकडे. आपण पाहत आहात यूट्यूबचं हवाडा हे चॅनल. मित्रांनो, काही घडामोडी आज आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या अगदी पाठोपाठ आता ओबीसीचा सुद्धा विराट मोर्चा होणार आहे. अशा पद्धतीची विधानं किंवा अशा पद्धतीच्या चर्चा आपण वेगळ्या चॅनलच्या माध्यमातून ऐकतोय किंवा वेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. आणि याला कारणीभूत आहेत छगन भुजबळ. बिळात लपल्यासारखे अचानक ते बिळातून बाहेर पडले आणि ज्या वेळेला मराठा समाजाला कुठंतरी आरक्षण मिळतंय अशी जेव्हा जाणीव होते त्यावेळेला समाजात द्वेष पेरण्याचं कार्य भुजबळ करत आहेत का असाच प्रश्न निर्माण होतोय. तशा पद्धतीची शाश्वती होते, कारण का आपण पाहतोय की त्यांच्याच सरकारमधील सत्ताधारी पक्ष जे मंत्रिमंडळातील मंत्री आहेत ते सुद्धा त्यांच्यावर शंका घेऊ लागलेले आहेत की भुजबळ समाजात तेढ निर्माण करतायत. आणि ही वस्तुस्थिती आहे का यावरचा हा आजची आपली ही चर्चा. मित्रांनो, आपण पाहतोय की ज्या वेळेला म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला विनाकारण विधानं करून भुजबळांनी आपला जो जनाधार जो होता, तो जो मराठा समाज त्यांच्या पाठीमागं राहत होता तो कुठंतरी त्यांच्या पाठीमागून बाजूला सरकत असताना त्यांना पाहायला मिळाला. आणि दुसरी गोष्ट हेही त्यांच्या लक्षात आलं की ओबीसी समाजही त्यांना विचारत नाही आहे, कारण का त्यांच्या दलबदलू आणि त्यांच्या स्वार्थी नेतृत्वामुळं हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि हे सगळं लक्षात येत असताना जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतंय किंवा मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्टीत होतोय, आता तो सरसगट होतो किंवा तो कसा होतो हा प्रश्न जो आहे तो आपल्याला पुढं तो पाहायचा आहे. परंतु ही जी गोष्ट आहे ही गोष्ट वैफल्यग्रस्त असलेल्या छगन भुजबळांना कुठंतरी खटकते. त्यांना असं वाटतं की आता आपला जनाधारही संपलेला आहे, आपल्याला कोणी विचारतही नाही आहे आणि मग आपल्याला कुठला तरी मुद्दा काढावा लागणार आहे. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हा मुद्दा शोधून काढलेला आहे. कारण का ही गोष्ट आता ओबीसी नेत्यांनासुद्धा पटलेली आहे, कळलेली आहे की मराठा समाज हा ओबीसी आहे, कारण त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळत आहेत. अगदी निजामकालीन, अगदी इंग्रज कालापासूनचे अनेक सर्टिफिकेट जे आहेत, असे पुरावे दाखले आहेत जे मराठा बांधवांकडे ते आता उपलब्ध होत आहेत. आणि ज्यांच्याकडे ते उपलब्ध आहेत ते आपल्याला माहीत आहे की ते ओबीसीमध्ये येणार आहेत. ही आता बाब उघड आहे आणि त्यामुळं त्यांना अडवून किंवा त्यांचा विरोध करून काहीही उपयोग होणार नाही आहे. ते अगदी न्यायालयीन मार्गानं ओबीसीमध्ये समाविष्ट होणार आहेत. आता ओबीसी समाजाला नेत्यालाही कळालेलं आहे. त्यामुळं विनाकारण म्हणजे वादंग निर्माण करण्याचं काम किंवा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भुजबळ करत आहेत का अशी म्हणजे शंका या ठिकाणी निर्माण होते. कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं त्यांच्याच मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत की आम्ही ओबीसींना धक्का लागू देणार नाहीत आणि आम्ही आरक्षण देणार आहेत. म्हणजे त्यांनी काहीतरी त्याचं नियोजन केलेलं असेल किंवा अजूनही आपण पाहतोय की मराठा समाजाला आरक्षण दिलं असं कुठंही ऐकण्यात आलेलं नाही. तरीही भुजबळांची जी आगतिकता आहे ती नेमकी का आहे, तर याच्या मागचं कारण म्हणजे त्यांचा संपलेला जनाधार आहे. त्यांना तर कुठेही किंमत राहिलेली नाही आहे. आणि ही किंमत कशी निर्माण करायची, तर मग हे जे खोटारडं रडू जे आहे ओबीसींना घेऊन जे लढण्याचा तो प्रयत्न करतायत हा केविलवाणा आहे, हा सक्सेस होणारा नाही आहे. याच्यातून सुद्धा जी गत सदावर्तींची झालेली आहे तशाच पद्धतीनं आपण पाहतोय की भुजबळांच्या बाबतीतसुद्धा घडणार आहे. परंतु त्यांचा हा शेवटचा प्रयत्न, कारण का त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची क्लिप ऐकली आपण त्या क्लिपमध्ये त्यांनी सांगितलं की आरपारची लढाई आता सगळं संपलेलं आहे, बुलडोजर चढलेला आहे. हे सगळं जे आहे हे वैफल्यग्रस्तीचं त्यांचं लक्षण आहे. हे वैफल्य त्यांच्यामध्ये यायला नाही पाहिजे होतं. कारण का ज्या गोष्टी न्यायालयीन आहेत, ज्या गोष्टी हक्काच्या आहेत त्या व्यक्तींना मिळणार आहेत. त्यामुळे त्या कुठेही अडवता येणार नाही आहेत आणि त्याचं वैफल्य घेऊनही उपयोग होणार नाही आहे. त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भुजबळांनी कुठंतरी सलोखा दाखवायला हवा होता. मराठा समाजाशी सहकार्याची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु तसं घडत असताना दिसत नाही आहे. उलट पक्षी आपण पाहतोय की ते महाराष्ट्रामध्ये अराजकता, हिंसाचार किंवा तशा पद्धतीची म्हणजे परिस्थिती निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतायत. आज त्यांच्या त्या विधानापासून आपण पाहतोय की समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि याचा कुठेतरी विचार मंत्रिमंडळाने केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. ज्या पदावर तुम्ही आहात
तिथून तुम्ही अशा पद्धतीच्या कुरापती जर करत असाल तर त्या योग्य नाहीत. त्यासाठी तुम्हाला मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा आधी राजीनामा द्यावा लागेल. तुम्हाला राजीनामा देणं होतंय का हा सुद्धा प्रश्न समाज तुम्हाला त्यावेळेला विचारेल. जर तुम्ही राजीनामा देऊन समाजासाठी उतरलात तरच तुमच्यासोबत समाजही असेल. कदाचित तुम्ही राजीनामा देण्याचा त्याग केलात तर, परंतु तुम्ही सगळं तुम्हाला पाहिजे आहे. तुम्हाला घोटाळ्यापासून तुम्हाला संरक्षण पाहिजे आहे, तुम्हाला मंत्रिपदं पाहिजे आहेत, तुम्हाला समाजाचा जनाधार पाहिजे आहे. हे सगळं तुम्हाला कसं मिळेल? तुम्हाला कुठंतरी त्यागसुद्धा करावा लागेल, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओबीसी समाज आता झोपलेल्या अवस्थेत नाही आहे. ओबीसी समाजाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झालेली आहे, जशी मराठा समाजाला झाली आहे. हे नेते जे आहेत, हे नेते यांना काहीही जनतेशी देणं घेणं नाही. फक्त लढायचं असेल तर ते आपल्यालाच लढावं लागेल, आपले अधिकार आपल्यालाच मिळावं लागतील. हे मराठा समाजाला जसं कळलेलं आहे तसं ओबीसी समाजाला सुद्धा कळलेलं आहे. जशी गत मराठा समाजाची झालेली आहे तशाच पद्धतीनं ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा फक्त आपले प्रॉपर्टी आणि आपले नातेसंबंध जपण्याचंच काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी जर असा काही प्रयत्न करायचा प्रयत्न केला तर ओबीसी समाज तुम्हाला कधीही सहकार्य करणार नाही, कारण का त्यांना सगळ्या वस्तुस्थिती माहिती झालेल्या आहेत. त्यामुळं तुमचासुद्धा सदावर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हीच म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. मी थांबतो. आपल्याला जर ही चर्चा आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला या चॅनलला विसरू नका. धन्यवाद.